अध्यक्ष महोदय, मुळात हे जे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 आपण आणलेलं आहे, अशा प्रकारचं विधेयक आणणारं महाराष्ट्र काही पहिलं राज्य नाही। यापूर्वी देशाच्या 12 राज्यांनी अशा प्रकारचं विधेयक हे संमत केलेलं आहे, ज्यामध्ये ओडिशा आहे, अरुणाचल प्रदेश आहे, गुजरात आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, उत्तराखंड आहे, हिमाचल प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, हरियाणा आहे, कर्नाटक आहे, राजस्थान आहे आणि तमिळनाडूने देखील ते पास केलं, पण तमिळनाडूचं अजून त्यांनी लागू केलेलं नाही आहे। अशा पद्धतीने 13 राज्यांनी केलं, 12 राज्यांनी ते लागू केलेलं आहे। आणि हे विधेयक आणत असताना याच्या पाठीमागे हे कुठल्या एखाद्या धर्माकरता किंवा एखाद्या धर्माच्या विरोधात नाही, तर हे विधेयक सगळ्या धर्मांना लागू आहे। त्यामुळे याच्याची जी पद्धती आहे ही सगळ्या धर्मांकरता विविध पद्धती लागू करण्यात आलेली आहे। मुळामध्ये राज्यामध्ये अनेक वेळा धर्मांतरणाच्या मुद्द्यावरनं काही वेगवेगळ्या धर्मातल्या विवाहाच्या विषयातनं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते आणि मग ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या संदर्भात इफेक्टिव्ह कारवाई करणं याकरता आत्ता आपल्याकडे जे काही प्रचलित कायदे आहे, भारतीय न्याय संहिता असेल म्हणजे जुना IPC किंवा जे इतर कायदे आहेत, त्या कायद्यामध्ये सुस्पष्ट तरतुदी नाहीत। त्यातल्याच तरतुदीचा आपण अवलंब करतो। उदाहरणादाखल फसवणुकीचा आपण त्या ठिकाणी अनेक वेळा अवलंब करतो, पण स्पेसिफिक या विषयाकरता जर तरतूद असली तर अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होत नाही। आणि म्हणून ही जी काही वारंवार अशा पद्धतीनं मग दोन बाजूचे लोक एकमेकांसमोर येणं, त्यातनं कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणं, या गोष्टी होऊ नये याकरता सुस्पष्टता आणण्यासाठी हे विधेयक या ठिकाणी आणण्यात आलंय।